संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मालपाणी लॉन्स येथे झालेल्या संगमनेर फेस्टिवल दरम्यान ही घटना घडली। हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। जरांगे पाटील म्हणालेत की जीव गेला तरी लढा सोडणार नाही, समाजासाठी शेवटचा श्वास देखील अर्पण करीन। या घोषणेने राज्यातील वातावरण आणखी तापलं आहे। मुंबईत समाजबांधव मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता असून प्रशासनाची धावपळ सुरू आहे। अरुण गवळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। नगरसेवकाच्या हत्येच्या आरोपाखाली गवळीला अटक करण्यात आली होती, मात्र दीर्घकाळ न्यायालयीन लढाईनंतर अखेर त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। आमच्यासाठी जरांगे यांचं आंदोलन राजकीय नाही, असं स्पष्ट वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। फडणवीस म्हणालेत की काही जण खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलनातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून गंगापूर धरणातून 3000हून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सलग चौथ्या दिवशी गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाटावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाचा ऐतिहासिक चलो मुंबई मोर्चा अखेर मुंबईत दाखल झाला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने समाजबांधव आझाद मैदानावर पोहोचले आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे। सपकाळ म्हणाले की सरकारने राजधर्म पाळत तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करावी। मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाने समाजाला दिलेली आश्वासने पाळावीत, अशी मागणी त्यांनी केली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली तब्बल 17 वर्षे रखडलेला आहे। कोकणकर गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी गावाकडे येतात, पण परतीच्या प्रवासात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो। अपूर्ण कामे, अर्धवट उड्डाणपूल आणि रस्त्यावरचे मोठमोठे खड्डे यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत। प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी महामार्गाची स्थिती जैसे थेच आहे। आता प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला धार देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील समाजबांधव आज मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। कालिका मातेचा आशीर्वाद घेत आणि गणपती विसर्जन करून सकाळी 7ला नाशिककर मुंबईकडे रवाना होतील। मोर्चासाठी विशेष वाहन स्टिकरचे पूजन व अनावरण करण्यात आले असून प्रत्येकाने स्वतःचे वाहन घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे। मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। हाके म्हणाले की जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या अंमलात आणणे शक्य नाही, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे।